महाराष्ट्र लवकरच माओवाद मुक्त करू असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी गट्टा ते वांगेतुरी भागामध्ये माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये 32 किलोमीटर रस्ता आणि पुलाचं उद्घाटन केलं। आम्ही माओवाद्यांचा प्रभाव नष्ट केला असं मुख्यमंत्री म्हणाले। माओवादावर अखेरचा प्रहार करण्याची वेळ आली आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला। मुख्यमंत्री आज गडचिरोली दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी माओवाद मुक्त परिसराचा नारा दिलेला आहे। माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये 32 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं आणि पुलाचं देखील उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागामध्ये पोहोचले आहे आणि स्वातंत्र्यानंतर ज्या भागामध्ये अजूनही रस्ते आणि पुलाची सोय झालेली नव्हती त्या ठिकाणी ही कनेक्टिव्हिटी निर्माण झालेली आहे। मुख्यमंत्री सर, पहिल्याच दिवशी तुम्ही इथे आलात आणि एक कनेक्टिव्हिटी एक महत्त्वाची आज मिळत आहे, रोड मिळत आहे, ब्रिज मिळत आहे, बस मिळत आहे। असं आहे की मी पहिल्याच दिवशी सांगितलं की गडचिरोली आमच्याकरता शेवटचा जिल्हा नाही, तो पहिला जिल्हा आहे। महाराष्ट्राचं ते प्रवेशद्वार आहे आणि आज जी ही कनेक्टिव्हिटी या ठिकाणी होते आहे, खरं म्हणजे या भागामध्ये कधी कोणी येत नव्हतं, पण आज या कनेक्टिव्हिटीमुळे थेट छत्तीसगडशी आपण जोडले जातो आहोत आणि जो भाग खूप मोठ्या प्रमाणात माओवाद्यांनी या ठिकाणी डॉमिनेट करून ठेवला होता, एक प्रकारे तो लिबरेट होतो आहे आणि पूर्णपणे हा सगळा भाग आता या ठिकाणी एस टी धावणार आहे। म्हणजे 75 वर्षानंतर इथल्या लोकांना एस टी मिळते आहे। मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे। सर, तुम्ही म्हणालात की डॉमिनन्स होता माओवाद्यांचा, पोलिसांनी या भागामध्ये सुरक्षा दलांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे। खरं पाहिलं तर माओवाद्यांच्या डॉमिनन्समुळे वंचित होते लोक विकासापासून। निश्चितपणे लोकांना विकासापासून वंचित ठेवण्याचं काम, दिग्भ्रमित करण्याचं काम हे माओवाद्यांनी केलं होतं। पण आज ज्या प्रकारे आमच्या पोलिसांनी या ठिकाणी काम केलेलं आहे, त्यामुळे लोकांचा माओवादावरचा विश्वास संपलेला आहे। एकही नवीन माणूस आज त्यांच्यामध्ये भरती व्हायला तयार नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। सर, अखेरचा प्रश्न, आता डीप फॉरेस्टमध्ये आणि या एरियांमध्ये सुरक्षा दल जेव्हा येत आहेत, अखेरचा प्रहार होण्याची वेळ आलेली आहे, कारण मार्च 2026 केंद्रीय गृहमंत्र्यांनी एक डेडलाईन निश्चित केली आहे। निश्चित त्या दिशेने आम्ही चाललोच आहोत, वेगाने होतं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ज्या प्रकारे जे मोठे केडर आहेत ते सरेंडर करत आहेत, ते जास्त महत्त्वाचं आहे। तर माओवाद्यांनी ज्या भागामध्ये डॉमिनन्स ठेवला होता त्या भागामध्ये कनेक्टिव्हिटी देऊन एक विकासाचा नवीन पर्व या ठिकाणी आम्ही सुरू करत आहात, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे तर राज्याचे मुख्यमंत्री नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जेव्हा ते अत्यंत दुर्गम आणि माओवाद्यांचा गड मानलेल्या भागात आलेले आहेत तेव्हा देत आहेत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, गर्देवाडा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।